थँक्यू सो मच. अपकमिंग यंग टॅलेंटेड कॉमेंटेटर. याच परिसरातील एक नवे उभरते समालोचक पंकज, त्यांचा आम्ही जरूर नामोल्लेख करू. चला मॅचला सुरुवात करा. फिल्डिंग लावून घ्या आपण त्वरित. मॅनेजमेंट टीमची सूचना आलेली आहे, फिल्डिंग लावून घ्या. वी यंग पॅकेज माझगाव फायनल कॉल असेल. तर चला आपण लगेचच सामन्याला सुरुवात करणार आहोत. आजच्या दिवसातील पहिले लढत तुम्हाला पाहायला मिळेल. ते एका बाजूला संघ तुम्ही पाहतायत जॉर्ज 11 स्टार कल्याण आणि व्ही यंग पॅकेज माझगाव, या दोन संघांमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 4 बेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती त्या गणरायाला बंधन करतोय. हे बिगिनर तर आजच्या अंतिम दिवसामध्ये कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ देऊ नको, या स्पर्धेला कोणतेही गालबोट लागू देऊ नको, ही प्रार्थना गणराय चरणी आपण करूया. त्यासोबत अखंड हिंदुस्थानाचा राध दैवत वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून ज्या राजाने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, राजा शिव छत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतोय. धर्मवीर राजे छत्रपती संभाजी महाराजांना स्पर्धेच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करतो. दिवंगत कामगार नेते आगरी कोळी कराडी समाजाचे आणबाण शान संघर्षाचं दुसरं नाव, सामर्थ्य चळवळीचं दुसरं नाव, दिवंगत लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांना त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करतो. आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मुंबईकर 9 भांडूप आयोजित मुंबईकर 9 ट्रॉफी 2025 बॅट्समन आलेले आहेत. फिल्डिंग लागली नाहीये, 2 रनची पेनल्टी मिळू शकते, लक्षात ठेवा. सूचना आयोजकांची आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सूरज, यानंतर कोणताही कॉल दिला जाणार नाही. शेवटचा कॉल यदा कदाचित पुढच्या 2 मिनिटांमध्ये फिल्डिंग लागली नाही तर 2 धावांची पेनल्टी असेल. दोन्ही संघ तुम्हाला 11-11 टी शर्ट दिलेले आहेत, त्यामुळे तुमचा ड्रेस कोड मध्ये एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं अनिवार्य आहे आणि कंपल्सरी आहे टी शर्ट. बघा, एक महत्त्वपूर्ण सूचना आपल्यापर्यंत पोहोचवेन. काळ्या पडद्यावरून जर कोण मैदानाच्या आतमध्ये आलं तर 2 रनची पेनल्टी. तुम्हाला जी एंट्री दिलेली आहे त्या एंट्रीमधूनच प्रवेश करणं, आतमध्ये मैदानामध्ये येणं ते अनिवार्य असेल, अन्यथा 2 रनची पेनल्टी. आणि मोबाईल फोन जर मैदानामध्ये कोणत्याही खेळाडूकडे आढळला आणि फोनवर बोलताना जर कोणताही खेळाडू आढळला तर मात्र तब्बल 5 धावांची पेनल्टी असेल. फोनवर बोलताना मैदानाच्या आतमध्ये कोणता खेळाडू जर आढळला तरी 5 रनची पेनल्टी असेल. 4 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ आहे, लक्षात ठेवा.
तर चला ते मॅचला होतं सुरुवात. दोन्ही संघांना विजयासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. जसं पंचांचा ग्रीन सिग्नल येईल आम्ही स्टॉपवॉच देखील ऑन करू, लक्षात ठेवा. षटक क्रमांक पहिला आणि गोलंदाजी मागपती सूरजला पण पाहणार आहोत. रोहन चिले आणि त्यासोबत सुनील विश्वकर्मा अर्थात गांगुली मैदानामध्ये दाखल झाला. आघाडीची जोडी सामना सुरुवात. विश व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन आहे. सुरुवात झाली आहे. स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. मिड विकेट आहे. बायडिश लॉंग ऑन आहे. समोर लॉंग आपला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. पॉइंट आहे, कव्हर आहे. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये सगळे खेळाडू सज्ज झालेले आहेत. मॅच इज ऑन. सामना सुरुवात. रोहन स्ट्रायकिंग इनवर. पहिलाच बॉलच बॅक खेळायचा होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलं गेलंय आणि दरम्यान डॉट बॉलची समाप्ती झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय प्रदर्शन चांगलं करणं फार महत्त्वाचं आहे. रिव्ह्यूसाठी जर बाहेरून कोणत्या प्रकारे तुम्ही कॉल केला तर तुम्हाला मिळणार नाही. स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. काल देखील आम्ही एका संघाला रिव्ह्यू दिला नव्हता, लक्षात ठेवा. त्यामुळे बाहेरून कोणत्याही प्रकारे कॉल करू नका. ऑनफिल्ड बॅटर जे आहेत दोन्ही त्यांच्या मनात असेल तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. गोलंदाज सज्ज होता पण गोलंदाजी मागपती सूरज. गांगुली स्ट्रायकिंग इनवर. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलाय. फटका चांगला. फिल्डर तिकडे तैनात आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आता एक्झॅक्टली काय घडलं ते पाहिलं जाईल मैदानामध्ये. पंच कळवतील धावा किती आहेत. बाबू सर 2 धावा असतील. ओके. दोन धावांनी धावसंख्या पुढे मात्र आपण पाहतोय 3 धावा ऑफर कवरती. पहिला डॉट बॉल होता त्यानंतर सिंगल डबल. प्रत्येक धावे ते महत्वाचे. सामना 4 षटकांचा. काल देखील आपण पाहिलं तर खरं तर सेकंड पोलला जेव्हा सुरुवात झाली नॉकआउट मॅचेसमध्ये बरेचसे सामने एकतर्फा आपल्याला पाहायला मिळाले कारण लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहिले. एक मॅचमध्ये देखील 50हून अधिक स्कोर झाला. समोर ड्राईव्ह केला. फिल्डर तिकडे तैनात आहेत. पायांनी बॉल अडवला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतं. अंडरआर्म क्रिकेट म्हणजे क्विक क्रिकेट आहे. ते तुम्हाला फास्ट खेळावं लागतं, लवकर खेळावं लागतं. रिफ्लेक्स स्ट्रॉंग असणं फार महत्त्वाचं आहे. जितक्या वेगानं चेंडू होतो तितक्या वेगानं अडवणं, फेकणं, उचलणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमायला हव्यात आणि ते सध्या आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 4. डॉट सिंगल डबल सिंगल. गांगुली स्ट्राईकवर. आणि ते काय घडलंय पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा. याच्या दिवसातला पहिला दमदार चौकार गांगुलीच्या बॅटमधनं. गांगुलीचे देखील हृदयाचे ठोके वाढले असावेत काही क्षणासाठी कारण अगदी ब्लॅक पडद्यावरती ब्रश झाला बॉल आणि तिथून मागे आला. विराज योग्य ती माहिती आम्हाला पोहोचवा प्लीज. चौकार आला. चौकाच्या मदतीने धावसंख्या 8. पहिलं षटक प्रगती पथावर. पुढचा बॉल. हत्ती गोलंदाजी मागवरती. हाती मेरे साथी. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक हाताळतोय. फ्रंट लाईन बॉलर आहे. स्टील 1 to go. श्री साई स्पोर्ट्सचे बघा आमचे संतोष पुजारी अण्णा
आणि त्यांचे सहकारी सुयोग जाधव आले. आजच्या दिवसातील पहिली विकेट, शेवटच्या बॉलवरती विकेटचं पतन झालं. तुम्हाला एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 8 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक चौकार आला होता, गांगुलीचा पाठबंद, जास्त घाई केली. या स्थानवरती बॉल लागला, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. अण्णा आमचे श्री साई स्पोर्ट्सचे सहकारी आणि व्हिडिओज ज्यांचा आपण पाहतो, सुयोग जाधव भरपूर फेमस आहेत श्री साई स्पोर्ट्सच्या पेजवर. येस, असं आपण म्हणू शकतो खरं तर, फेस ऑफ श्री साई स्पोर्ट्स. मुंबईकर 9 कमिटी मेंबर. आणि विराज, पुढच्या वर्षी मुंबईकर 9 नाही, मुंबईकर 90 करू आपण, कारण सहकारी मोठ्या प्रमाणावरती आहेत. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. कामं करणाऱ्यांची संख्या देखील तितकी पाहिजे खरं तर. बघा, आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन, आमचे मुंबईकर 9चे खजिनदार संकेत रेवस्कर यांना तुम्ही पाहताय. ट्रेझरर, संपूर्ण पैशांचा साठा त्यांच्याकडे आहे मुंबईकर 9 या संघाचा. हसतायत ते देखील. पुष्पा मेन कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय. मॅच चांगली रंगली आहे. चौकार आल्याच्या नंतर मात्र धाबांची गती वाढली होती, पण लगेच विकेट मिळवली पहिल्या बॉलवरती. इथे मात्र आपण पाहतोय एक्स्ट्रा रन आली, त्यानंतर सिंगल, 10 धाबा फलकावरती डबल डिजिट. पुढे ससाबत फटका खेळलाय. क्षेत्रक्षेत्रकडे आहेत. फेकी थोडीशी खराब झाली, बॅकअपला फिल्डर असल्या कारणास्तव नुकसान मात्र झालं नाही. नेल्सन आकडा सध्या स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळतं. डबल 1, 11, लॉस ऑफ 1. 11 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग मार्कमध्ये ओ नंबर 2 घेऊन आलाय तो गोलंदाज सुभाष. सोडून दिलाय बॉल, मागे आपण पाहतोय. बाबू सर, व्हॅलिड डिलिव्हरी आहे. ओके, इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. या वेळेस मात्र एक्स्ट्रा रन मिळेल. राऊंड लेग स्टिक सोडून चाललाय हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन. धावसंख्या 12. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण कॅल्क्युलेट केलं तर पहिल्या 3 बॉलमध्ये 4 धाबा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिल्या जवळपास 8 धाबा आल्या होत्या. हीच जर धाबांची गती 8ची सरासरी सुरू राहिली तर 32-35 पर्यंत संघ पोहोचेल. पुरेशा असतील का त्या धाबा ते देखील पाहायचंय, कारण काल आपण पाहिलं तर 27 धाबांचं देखील संरक्षण होताना आपण पाहिलंय. रोहनसाठी ड्राईव्ह करतोय गॅपमध्ये. व्हॉट अ सुपर शॉट, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे येऊन झालं त्यांचं स्वागत. बाटची बाहेरची काढायला लागले. बॉल मागे चला, फिल्डर तिकडे तैनात एकदम मिळेल. वेगाने धाव पूर्ण केली. लॅबो आणि रोहनला तुम्ही पाहतात सध्या. गोलंदाज सज्ज होता पुन्हा एकदा.
सुभाष सोडून दिलाय बॉल मागे आणि आता एक्स्ट्रा रन मिळू शकते कदाचित. वाईट +1 म्हणजे या 2 धाबा टीमच्या टोटलमध्ये ऍड होत आहेत. अति नाखुश आहेत, त्यांना माहिती एक्स्ट्रा धाबा कुठेतरी महागड्या ठरू शकतात. कारण कालच आपण पाहिलं कल्याण संघ जेव्हा 27चा पाठलाग करण्यासाठी उतरला तेव्हा भांडूप संघानं मात्र कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा धाव करतर बाबू खर्च केली नाही. त्याचा फायदा त्यांना झालाय, ते जिंकले तो सामना. साईडला वळवतोय, सुंदर फटका आहे. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम स्क्वेअर लेग अंपायर. आणि आता पंच सांगतात नो बॉल आहे, नो +1. ऑन साईडला तडाखेबंद फटका होता, फिल्डर तिकडे तैनात होते, चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे आपल्याला पाहायला मिळालं. तत्पूर्वी नो +1च्या स्वरूपात 2 धाबा. आता मात्र धाबांची गती प्रचंड वाढली आहे. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या 5 बॉलमध्ये 13 धाबा तब्बल खर्च झालेले आहेत. थोडंसं महागडं षटक असू शकतं. आकाश गुरव भल्ली का भल्ला. क्या बात आहे, काय सुंदर ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात. ॲक्रिलिक ट्रॉफीज आहेत. मुंबईकर 9 ट्रॉफी. स्पर्ध विकेट कट करतोय, रनआउटची संधी आहे. फलंदाज बाद, लॅबोला मैदान सोडावं लागेल. इट्स अ क्लिअर रनआउट, लॅबो बाद. विराज मुंबईकर, आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. विराज मुंबईकर, पुढच्या 2 मिनिटात जर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधला नाही तर 3 धाबांची पेनल्टी तुम्हाला लागेल, लक्षात ठेवा. 10.5 ची सरासरी सध्या प्रति षटकामागे पाहायला मिळते. वेगवान ड्राइव्ह केला, तितक्याच वेगाने गॅपमध्ये. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ सुपर शॉट. इट्स अ बुलेट. सोडून दिला, निर्णय चुकलाय. रोहनचा दुसरा निर्णय चुकलाय ते खरं तर. यापूर्वी देखील जेव्हा तो स्टेप आउट करत होता तेव्हा देखील त्याने सोडून दिला बॉलला, तो देखील व्हॅलिड बॉल आपण पाहिला. आणि आता देखील लेफ्ट केला पण तो देखील व्हॅलिड होता. पण या बेस मात्र जास्त बाहेर आहे. पंच बाबू सरांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय अतिरिक्त धाबेचा. शैलेश दादा पाटील यांनी तुम्ही पाहता श्री साई स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा. खरं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडते. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. लागलाय चौक. हे क्रीडांगणाची त्यांनी खरं तर इथे आम्हाला निर्माण करून दिली आहे. समोर ड्राईव्ह करतोय, दोन्ही गाड्या एका ट्रॅक वरती आहेत. आणि आता रनआउटच्या स्वरूपात फलंदाज देखील इथे बाद होईल. धावचीच्या स्वरूपात बॅटर आउट.
दीपेश आला नवीन फलंदाज. पंच 2 चेंडू शिल्लक असतील ना. येस. स्टिल 2 टू गो. वेगवान होता रफ्तार. गोळीच्या वेगानं बॉल विकेट किपरच्या हातातून देखील निसटला होता. असं वाटलं की रन मिळेल पण नाही. धाव मात्र मिळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. 32. ड्राइव्ह करतोय कॅप मध्ये. सुंदर फटका आहे. 4 रन. मुंबईकर चौकार. संपला 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या तब्बल 36 या आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती. आता कदाचित या ओव्हरमध्ये 6 जरी आला तरी मात्र आपण पाहतोय 42 धावा बनतील. 43 मोठं टार्गेट सेट होईल वी यंग पॅकर्स मासगाव या संघासमोर. अंडर प्रेशर सध्या टीम मासगावला तुम्ही पाहू शकाल. ज्याचं कारण रोहन चिलेची तुफानी बॅटिंग. 12 बॉलमध्ये 17 रन इंडिव्हिज्युअली बनवल्यात. स्कोर कार्डला पुढे नेण्यामध्ये त्याचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं. सुरुवातीला आपण पाहिलं तर गांगुलीच्या देखील बॅटमध्ये एक चौकार आपण पाहिला. त्यानंतर दीपेशने देखील एक चौकार लगावला. त्यामुळे धावांची गती मात्र कुठेही मंदावली नाही. पहिल्या ओव्हर नंतर देखील आपण पाहिलं चांगली टोटल होती. खरं तर मला वाटतंय जवळपास 8 रन पहिल्या ओव्हरमध्ये देखील आल्या होत्या. दुसरं षटक थोडं महागडं राहिलं. तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती धावा आल्या आणि त्या शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज निरंजन. अनोखी बॉलिंग ऍक्शन आहे. सॉफ्टवेअरने खेळून काढलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय मागे. 1 रन तिकडे मिळाली आहे. सुखरूपरित्या एक धाव कंप्लीट करण्यात आली. धावसंख्या 1 ने पुढे. टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला सध्या पाहायला मिळते 37 धावा. गोलंदाज सज्जतपर्यंत गोलंदाजी मागपती निरंजन. दीपेश साठी बॉल टॅप करतो तिकडे. माझा क्षेत्ररक्षक काय डायरेक्ट हिट केला असता तर येस डेफिनेटली डायरेक्ट हिट झालाय. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. विकेटचं पतन. दीपेश साईडला फटका चांगला होता पण तिथे एलिव्हेशन थोडं जास्त मिळालं. अगदी काहीशा अंतरावरून चेंडू वरून गेला आणि तिथे विकेटचं पतन आपण पाहतो. रोहन बाद.
11 स्टार कल्याण बनाम वी यंग पैकर्स माजगांव, इन दो टीमों के बीच एक कड़ा मुकाबला। खेल का पहला सत्र पूरा हुआ। पहले सत्र के बाद यहाँ पर बात करेंगे 40 रन स्कोर कार्ड पर लगे। अब आने वाली 24 गेंदें जीत के लिए 41 की दरकार होगी। 24 गेंदें 41 रन, एक पेशन दिखे यहाँ पर इस मुकाबले में। आरएम रेम्बो टीम ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का निर्णय लिया। यहाँ पर अगला मुकाबला होगा। तो चलते हैं इस मुकाबले की ओर। 41 का लक्ष्य यहाँ पर देखिए। 24 गेंदे 41 रन, 4 ओवर का मुकाबला। 6 विकेटें गंवाई थी। हालांकि खेल के पहले सत्र में जॉर्ज 11 कल्याण स्टार्स इस टीम ने पहला ओवर लेकर गेंदबाज यहाँ पर अभी सूरज गेंदबाजी के लिए, और एक सूरज नॉन स्ट्राइकिंग गेंद पर खड़े। स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाज आप देख सकते हैं। अभी पहली गेंद खराब थी। यहाँ पर शायद अतिरिक्त रन मिलेगा। यहाँ पर लीजिए व्हाइट बॉल, उसके साथ एक्स्ट्रा रन। रोहन चिले से गलती भी वहां पर गेंद कैरी नहीं कर पाए। क्लोज विकेट कीपिंग कर रहे, हालांकि उनके सामने से गेंद निकल गई सीधे पीछे। 1 रन के लिए y+1 अतिरिक्त रन के साथ शुरुआत, और एक बार वाइट, और ये नहीं चलेगा भाई। देखिए एक्स्ट्रा रन खर्च करोगे तो महंगे साबित हो सकते हैं। यदि चौका आया एक गेंद पर तो वो उसमें कोई ज्यादा दिक्कत नहीं होती, लेकिन यदि एक्स्ट्रा रन आपने खर्च की तो उसके बाद एक एक्स्ट्रा गेंद भी मिलती है एक बल्लेबाज को, तो वही सबसे इंपॉर्टेंट होता है। तो चलिए अब आने वाली 24 गेंदें जीत के लिए 39 रन की जरूरत अभी भी। एक और बार गलती रोहन से। y+1, फिर व्हाइट बॉल, फिर एक बार y+1। लगभग 5 रन यहां से देखिए अतिरिक्त खर्च किए। एक भी लीगल गेंद अब तक यहां पर फेंकी नहीं गई, यहां पर गेंदबाज के माध्यम से। पहली लीगल गेंद अभी भी आना बाकी। हो लीजिए भाई, एक और व्हाइट बॉल। 6 रन यहां पर खर्च किए एक्स्ट्रा के माध्यम से। 41 का मुकाबला था, 41 जीत के लिए चाहिए थे। अब लगभग 6 रन यहां पर लग चुके हैं स्कोर बोर्ड पर। अतिरिक्त रन बड़ी संख्या में खर्च किए यहां पर देखिए। ग्रुप मीटिंग नहीं ले सकते रोहन, ध्यान दीजिए। खराब गेंदबाजी, बहुत ही खराब गेंदबाजी यहां पर। एक भी गेंद यहां पर लीगल हुई नहीं, और लगभग 6 रन खर्च हुए। देवेन, अब देवेन आएंगे गेंदबाजी के लिए। एक भी गेंद लीगल हुई नहीं अब तक, और लगभग 6 रन यहां पर खर्च किए। खराब गेंदबाजी शुरुआती ओवर में।
छोड़ दिया इस बार, लेकिन इट्स अ बैलेट डिलीवरी। बिंदी गेंद आती हुई देवेन आए गेंदबाजी के लिए, चौका जरूर आया उनके खिलाफ, लेकिन बैक टू बैक अच्छी गेंद यहाँ पर फेंकते हुए। ओ ये भी बढ़िया थी, ये भी बढ़िया थी, शानदार गेंदबाजी, नबीतुल्ली गेंदबाजी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। कम बैक करते हुए यहाँ पर पहले ओवर में लगभग यहाँ पर देखिए बात करेंगे अब तक रन कितने आए, तो 10 रन आए, 3 डॉट गेंदे, 1 चौका लगा, 2 गेंदे अभी विशेष। यदि पहले 6 एक्स्ट्रा रन नहीं आते तो देखिए स्कोर कार्ड का हाल कुछ अलग होता, लेकिन हालांकि वहां पर 6 रन एक्स्ट्रा के माध्यम से आए और वहीं पर गलती हुई। टोटल की बात करेंगे पर 5 गेंदे 11 रन, आखिरी गेंद अभी विशेष इस ओवर की। आखिरी गेंद ओवर नंबर 1 चलता हुआ, आती मेरे साथी, स्ट्राइकिंग गेंद पर अब सूरज, वो स्मैश करना चाह रहे थे लेकिन देखा लाइन पर की गेंद को, जांचा गेंद को, व्हाइट बॉल, एक्स्ट्रा रन। ये अतिरिक्त रन भाई बहुत महंगे साबित हो सकते हैं जॉन्स 11 कल्याण स्टार्स इस टीम के लिए। इस बार एक और व्हाइट बॉल, बचने का प्रयास कर रहे, बचने का प्रयास कर रहे अब यहां पर गेंदबाज, और उसी चक्कर में ऑफ सबके ज्यादा बाहर निकल रहे। एक और एक्स्ट्रा रन, 13, तो ये बेहतरीन थी गेंद। तो चलिए डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त, 13 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। अब आने वाली 18 गेंदे 28 की जरूरत, 18 गेंदे 28 की जरूरत। वॉल्यूम का कमी केला, थोड़ा वॉल्यूम करा। वॉल्यूम करा बोलते ना, हॅलो चेक, हाँ चला वेळेसोबत सहकार्य असू तर विनंती प्रत्येकाला, कारण आज बाबूसर जर आपण पाहिलं जवळपास 15 मॅचेसचं शेड्यूल आहे आपल्याला। या पोलमधून 6, पुढच्या पोलमधून 6 मॅचेस, आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 2 सेमीफायनल आणि 1 फायनल देखील होईल। सामना सुरुवात होते पुन्हा एकदा, षटक दुसरं अमित आहे, आणि इथे पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन, वाईट +1 रोहन चिरेकडून। एक्झॅक्टली आज काय होतंय, चांगल्या यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये नेहमी त्याला आपण पाहतो, पण आज मात्र वाटतंय जवळपास तिसऱ्यांदा चूक झाली आहे। पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं जेव्हा गोलंदाजीसाठी सूरज होता तेव्हा देखील 2 वेळेस चूक झाली, आणि आता देखील इथे चूक होतीये। ज्या प्रकारे धाबा बनल्या त्या देखील खर्च देखील करतात, 15 धाबा तब्बल, 6 बॉलमध्ये धावफलकावरती चांगला फटका खेळला, तिथे बॉलला अडवलं जाईल, 1च रन मिळेल। 18 बॉल आणि 26 ची गरज असताना मात्र आता समीकरण बदललंय, 17 बॉल 25, 17 चेंडू आणि 25 धावांची गरज। आणि इथे ते पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन मिळतीये, अतिरिक्त धावा बघा किती मोठ्या प्रमाणावरती मिळतात सध्याच्या घडीला वियंग पॅकेज मासगाव टीमला। गोलंदाजांकडून झालेल्या चुका कुठेतरी महागड्या ठरू शकतात संपूर्ण संघाला। विकेट कट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं, चुकीची फेकी आली तिकडे, मात्र आपण पाहतोय 1 रन पूर्ण केले जाते, सिंगलने धावसंख्या पुढे 18 वरती। पहिल्या विकेटच्या अजूनही शोधत आहे टीम जॉर्ज 11 कल्याण स्टार्स, अजून एकही विकेट गमावले नाहीये वियंग पॅकर मासगाव या संघाने। फार सुंदर बॅटिंग दोन्ही फलंदाज करतात, 7 धाबा अजून आपण पाहिले तर दोन्ही फलंदाज मिळून भाटमधून आलेले आहेत, आणि एक्स्ट्रा धाबा मात्र मोठ्या प्रमाणावरती खर्च झालेला आपल्याला पाहायला मिळाल्या। टॅप करतो यावेळेस फटका चांगला, तिथे मात्र 1 रन मिळेल, सिंगलने मात्र धावसंख्या पुढे सरसावली जाते, टोटल 19।
पायांमध्ये बॉल, संधी आहे रनआउटची आणि येस बॅटर आउट. फलंदाज इथे मात्र बाद आहे, पण पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय आणि तिथे मात्र रिव्ह्यूची मागणी केली जाते, चेक केलं जाईल. काही क्षणातच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. श्री साई स्पोर्ट्स, नीट अँड क्लीन टेलिकास्ट, चांगली क्वालिटी विथ क्लिअरिटी, प्रत्येक फ्रेम चेक केली जाईल. फलंदाज बाद आहे. सूरजला मैदान सोडावं लागेल. बिग विकेट, मोठी विकेट या मॅचची. सूरज बाद होतोय. दोन चेंडू शिल्लक आहेत. दोन चेंडू शिल्लक असतील. येस, 19 धावा फलकावरती. ड्राईव्ह केलाय, वॉट अ शॉट, नो चान्स फॉर द फिल्डर, चौकार. विजयासाठी 18 धावांची गरज आहे. तेरा बॉल 18चं इक्वेशन हे समीकरण आहे मॅच मध्ये, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये मोठ्या प्रमाणावरती धावा बनल्यात. कुठे ना कुठे या धावांच्या गतीवरती अंकुश लावणं फार महत्वाचं आहे. एखादा गोलंदाज असा यायला हवा मध्ये ज्याने धावांच्या गतीवरती पूर्णविराम लावायला हवं. स्वीप करण्याचा प्रयत्न केला, तिकडे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाबी ती मात्र मिळेल. शेवटच्या बॉलवरती मिळाली धाब, एक स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने झाल्या 24. उर्वरित चेंडू शिल्लक असतील इथे मात्र आपण पाहतो आता 12 आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये मात्र आपण पाहिले तर विजयासाठी 17 धावांची गरज. 12/17. लॅबो आलाय बॉलिंग मार्क मध्ये. आता षटक क्रमांक 3 नामांकित गोलंदाज आहे आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी करणं त्याच्यासाठी देखील फार महत्वाचं असेल या मॅच मध्ये आपण पाहतोय. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर जवळपास 24 धावा इथे मात्र खर्च झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. तिकडे मात्र आपण पाहतोय क्लोज असेल आणि बॉलला अडवलं गेलंय. बॉलला तिथे मात्र अडवलं गेलंय. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तिथे मात्र आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली जाते. 11 चेंडू आणि विजयासाठी मात्र आपण पाहिलं तर 16 धावांची गरज आहे. लॅबोतो हे षटक मात्र फार महत्वाचं असणार आहे. या षटकामध्ये कुठेतरी कमीत कमी धावसंख्या खर्च करणं फार गरजेचं असेल. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावांची गती आपण पाहिली तर 12ची पाहायला मिळाली. जवळपास 10ची सरासरी मेंटेन ठेवायची होती. रिक्वायर्ड 100 कमी झाले. ऑनसाइड स्वीप करायचा होता. तिकडे मात्र फिल्डर तैनात आहेत. 1 रन मिळेल. सिंगलने मात्र धावसंख्या पुढे सरसावली जाते.
धावफलक 26 वर 10 बॉल 15 करायचे आहेत. दहा बॉल 15चं समीकरण तुम्हाला सध्या पाहायला मिळतंय. जसा जसा सामना पुढे चाललाय तसं मात्र या सामन्यामध्ये रोमांच देखील वाढत चाललाय. जबरदस्त सामना रंगतोय. दोन संघ आता मात्र संघर्ष करतात पहिल्या विजयासाठी. आजच्या दिवसातील पहिली लढत. पुढे ससाबत ड्राइव्ह करतोय गॅप मध्ये प्रयत्न झाले पण बॉल निघून गेलाय. चौकार. समीकरण पूर्णपणे बदललंय. 9 बॉल 11ची गरज आहे. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक फलंदाज मात्र गोलंदाजांवरती अक्षरशः तुटून पडतोय. आणि आता आठवतील ज्या तुम्ही एक्स्ट्रा रन खर्च केल्यात, मोठ्या प्रमाणावरती एक्स्ट्रा धावा खर्च केल्या, त्याचा परिणाम तुम्ही पाहता. आता चांगल्या प्रकारे खेळून काढण्याची रनआउटची संधी आहे. उशिरा फेकी आली तत्पूर्वी 1 रन कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग तुम्हाला पाहायला मिळाली. सिंगलने धावसंख्या पुढे मात्र आपण पाहतो 31 वरती. 8 बॉल 10ची गरज आहे. 8 चेंडू 10 धावांचं समीकरण सध्या तुम्हाला पाहायला मिळतं स्क्रीनवर. ऑसने स्वीप केल्या. फिल्डर तिकडे तैनात आहेत. रनआउटची संधी आता मात्र निर्माण झाली आहे आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज देखील ते बाद होईल. बिग विकेट डाऊन. विकेटचं पतन आपण पाहतोय. दुसरा धक्का लागला वियंग पॅकर्स माझगाव संघाला. पुन्हा ते यावेळेस मात्र आपण पाहतोय तिथे रनआउटची संधी. डायरेक्ट हिट केलं. क्या बात आहे. वा बाई वा. फार दूरवरून डायरेक्ट हिट केलं. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद. तिसऱ्या षटकाचा काय संपन्न. यदा कदाचित तो चौकार आला असता तर मात्र थोडंफार दडपण देखील आपल्याला पाहायला मिळतं व्ही यंग पॅकर माझगाव या संघावरती. पण हरकत नाही. जे घडलं ते विसरून आता नव्याने सुरुवात करावी लागेल. आणि इथे मात्र आपण पाहतोय यश उद्ध्वस्त झाल्यात. विकेटचं पतन होतं. फलंदाज इथे बाद होईल. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली शेवटच्या षटकाच्या. पंच चला समोरून बाजूला वा. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर कोणी थांबू नका प्लीज.
चला पुन्हा एकदा मॅच कडे लक्ष भेटेन. 6 चेंडू 10ची गरज होती. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली गोलंदाज अजयला. तिकडून मात्र आता समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. काय बात आहे, जबरदस्त सामना मात्र एका दिशेने दुसऱ्या दिशेने वळतोय. पुढे आलाय, गांगुलीकडून चूक झाली आहे आणि तिथे मात्र आपण पाहतोय कोणत्याही प्रकारची अनयेस व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव. कुठेतरी गांगुलीने हा बॉल कलेक्ट केला असता तर मात्र कुठेतरी वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं, पण हरकत नाही. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाले, त्यामुळे आता वियंग पॅकर माझगाव संघ देखील खुश असेल, कारण उर्वरित 5 बॉल 9 धावा करायच्या आहेत. 4 विकेट आतापर्यंत गमावलेल्या. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर 40 धावा बनवल्या होत्या जॉर्ज 11 कल्याण स्टार या संघानं. आणि आता मात्र वियंग पॅकर माझगाव संघ त्याचा पाठलाग करताना कुठे आलाय तर 32 वरती. दिमागतीचा बॉल होता आणि आज रोहन चिलेचं काय सुरू आहे हा प्रश्न आता प्रेक्षकांना देखील पडला असेल. कल्याणचे सर्व समर्थक जे काही ऑनलाईन आपल्यासोबत जोडले गेले स्टेसा स्पोर्ट्सच्या माध्यमातून ते देखील आता मात्र खरं तर आता प्रश्नचिन्ह उचलतायत. प्रश्न विचारतात की एक्झॅक्टली रोहन चिले आज काय करतोय, कारण मोस्टली असं त्याच्याकडे आपण पाहत नाही. मास्टर माइंड विकेट कीपर म्हणून त्याची ओळख आहे, एक यशस्वी कर्णधार म्हणून त्याच्याकडे आपण पाहत असू नेहमी. पण आज मात्र कुठेतरी चुका होता, त्या टाळाव्या लागतील. 4 चेंडू 8 करायचे आहेत. हृदयाचे टोके वाढतायत. स्लोअर बनवता लवकर पिक केला, गॅपमध्ये खेळलाय, बॉलर्स बॅक ड्राईव्ह करतो, पॉवर पॅक चौकार. धावांची गरज आहे बघा. एका चौकाराने सामन्याचं पूर्णपणे स्वरूप पलटवलंय. 4 बॉल 8ची गरज होती. चौकारला मध्ये खेळला सलग आपण पाहिलं तर लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधोमध सेफेस्ट टोकन क्रिकेट. 3 बॉल 4. तिथे मात्र फसवलं गेलंय. चौकार आलाय, सामना संपलाय, मॅच फिनिश आणि 41 धावांचं करतर संरक्षण. मला वाटतं जवळपास 10 रन आल्या होत्या. 6 एक्स्ट्रा आणि त्यानंतर चौकार. आणि खरं तर हा जॉर्ज 11 कल्याण स्टार संघ पराभूत कुठे झाला तर एक्स्ट्रा धावांमुळे. एक्स्ट्रा धावा जिथे तुम्ही खर्च केला तिकडेच तिथे मात्र पराभवाचा टॅग लागला तुमच्याबद्दल. तिथे मात्र सामना संपला. पहिल्या मॅचच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय निकाल लागलाय की सामना ते जिंकलाय वियंग पॅकर माझगाव संघानं. अभिनंदन वियंग पॅकर्स माझगाव. आणि सामनावीराकडे आपण लगेच वळतोय. मॅन ऑफ द मॅच